आज दुपारच्या जेवणामध्ये बनवली मस्त अशी गरमागरम घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी आणि त्याचसोबत ज्वारीची भाकरी. त्यासाठी काय केलं बघा, 1/2 किलो घेवड्याच्या शेंगा मी छान अशा नीट करून घेतल्या, म्हणजे त्याची साईडची देठं काढून घेतली आणि हाताने शेंगा छान अशा तोडून घेतल्या. मस्त शेंगा बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे मोहरी कढीपत्ता टाकला, त्याचसोबत 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या घातल्या, छान असं फ्राय करून घेतलं. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घातल्या. शेंगा 1 ते 2 मिनटासाठी छान परतून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साठवणीचं काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे कश्मीरी लाल तिखट, थोडा गरम मसाला घातला, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 4 ते 5 चमचा इतकं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून यावरती झाकण ठेवून ही भाजी बघा मी छान अशी वाफवून घेतली. इथं तयार आहे आपली मस्त अशी घेवड्याच्या शेंगाची भाजी. यावरती कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. तर या सगळेजण आता जेवण करायला